तर फक्त याच कारणामुळे मी कॉलेजला जात नाही. मी कॉलेजला गेलो की माझ्यासोबत काही ना काही कांड होते. आणि या टाइमला एक नाही 2-3 कांड झाले ना रे बा. आणि ते काय कांड झाले चला तुम्हाला व्हिडिओत मी पुढे सांगतो. तेपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. कारण की आपल्याला आपली इंस्टा फॅमिली 80,000ची करायला 1,000-1,500 फॉलोअर्सच कम आहे. तर काय म्हणता मग पोट्टेयो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज सकाळी मस्तपैकी चकाचक तयार झालो आणि तयारी करून निघालो कॉलेजला जायला. आणि जसं ट्रेन मध्ये बसलो माया आणि टीसी डॉनचा काय मी काय 36चा आकडा आहे. सगळ्यात पहिले टीसी माझ्याजवळ आला. मला म्हणे बाबू तिकीट दाखव. आणि इकडे तुमच्या भावाजवळ तिकीट नाही डायरेक्ट पासच आहे. मग काय पास जशी दाखवली टीसी पाहूनच चालला गेला. मग तिथून पुढे भटनेऱ्याला उतरल्यानंतर आपल्या प्रेमाचा माणूस भेटला. त्याला ब्लॉक मध्ये घेतलं आणि यशडॉन सोबत गेलो डायरेक्ट कॉलेजला आल्यानंतर आपल्याला माहित पडलं थर्ड इयर वालेचा अप्रेंटिसशिपचा सेमिनार आहे. मग काय आम्ही सगळे आतंकवादी पोहोचलो सेमिनार हॉल मध्ये. इथं जराशा फकाल्या गेल्या. त्यानंतर सेमिनार अटेंड केला. आणि ते झाल्यानंतर गेलो अंबादेवीच्या मंदिरात जेवण करायला. तिथं मस्त जेवण वगैरे केलं आणि मग गेलो कॉलेजमध्ये लेक्चर करायला. मस्त लेक्चर केले आणि मग तिथून कॉलेज सुटल्यानंतर जसं घरी जायला निघालो झालं ना भाऊ देवेश भाऊच्या गाडीमधलं पेट्रोल खतम. मग काय लोटा काम झालं. लोटली बाबा त्याची गाडी कशी तरी. पाहून घ्या रे भाऊ 80,000 फॉलोअर्स असूनही काही फायदा नाही. गाडीतलं पेट्रोल संपल्यावर गाडी लोटाच लागते. आणि कशी तरी त्याची गाडी लोटत आणली पेट्रोल पंपावर. याला म्हटलं तू बाबू रूमवर जाय आम्ही जातो डायरेक्ट आता घरी. आणि तिथून जसं स्टेशनवर जायला निघालो नशीब एवढं खराब लागलं ना रे बा जोराचं पाणी. मग काय कसं तरी 420च्या स्पीडनं पळत आलो बाबा स्टेशनवर. आणि जसं अमरावती स्टेशनवर पोहोचलो एवढ्या जोराचं पाणी लागलं की मला वाटलं पुऱ्या महिन्याभराचं पाणी एकाच दिवशी येते आता. आणि मग इथून पुढे कसं तरी ओलो होत गेलो बाबा ट्रेन जवळ. ट्रेन मध्ये मस्तपैकी शांततेत बसून राहिलो. आणि पोट्टू पाहून घ्या रे भाऊ सकाळी 7 वाजता घरातून निघालो आणि आता रात्री 9 वाजता घरी पोहोचीन. किती थकत असेल तुमचा भाऊ याचा विचार तुम्ही करूच शकता. जाऊ द्या जास्त विचार काही करू नका. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फक्त फॉलो करून टाक जा.